झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। 6 किलो चांदी आणि रोकड लंपास। सराफ दुकानाची भिंत फोडून केली जबरी चोरी। भडगाव मधील सराफा बाजारात भीतीचे वातावरण। भडगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या घोडके ज्वेलर्स दुकानाच्या मागील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी तब्बल 6 किलो चांदी आणि रोकड लंपास केली। घोडके ज्वेलर्सचे मालक बाहेरगावी गेल्याने गेल्या 2 दिवसांपासून दुकान बंद होते। चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत सोमवार दिनांक 17 मार्च रोजी मध्यरात्री दुकानाच्या मागच्या भिंतीला भगदाड पाडले आणि आत प्रवेश करून मूल्यवान चांदीसह गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली। 18 मार्च रोजी मंगळवारी सकाळी कर्मचारी दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला। कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला। चोरट्यांनी भिंत फोडण्यासाठी वापरलेली हत्यारे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि पोलीस ठाण्याच्या 1 किलोमीटर जवळ असलेल्या ठिकाणी चोरी झाल्याने सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। ही चोरी मोठी योजनाबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचे समोर येत असून स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।